नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा भीमसेन ही सादर करत आहे. या कथेचा पुढील भाग 7वा. दुसऱ्या मजल्याच्याही वर कॅप्टनसाठी 2 विस्तीर्ण खोल्या होत्या. धनंजय बोटीवर चढल्यापासून कॅप्टनचे पाहुणे बनले होते व त्यांची सोय त्यांच्याच बरोबर करण्यात आली होती. देवगड बंदर मागे पडल्याबरोबर कॅप्टन बरोबर ते जेवायला बसले. ते कॅप्टनला म्हणाले, अधूनमधून कैद्याच्या खोलीवर नजर टाकण्यास कोणाला तरी पाठवलं पाहिजे. तुम्ही त्या कैद्याला फारच भिता बुवा, कॅप्टन हसत म्हणाला. हो, हातीलाही तुटणार नाही अशा जाड साखळ दंडांनी त्याला बांधून ठेवलंय. त्याशिवाय त्याला गुंगीचं औषध पण दिलंय. इतकं असून तुम्ही त्याला घाबरता म्हणजे नवलच आहे. अहो, तो माणूसच तसा अजब आहे. भीमसेन म्हणजे जगातील 8वं आश्चर्य आहे, धनंजय म्हणाले. ते न पटून कॅप्टन म्हणाला, अहो, माणूस कितीही शक्तिमान असला तरी त्याच्या सामर्थ्याला मर्यादा असणारच. तुम्ही म्हणता तसं दर अर्ध्या तासाने आपण तिथे माणूस पाठवून देऊ. कोण आहे रे तिकडे? गोपाळ, जरा त्या भीमसेनच्या खोलीवर एक फेरी मारून ये. गोपाळ आज्ञेप्रमाणे खाली गेला आणि लागलीच धावत आला. त्याचा चेहरा पाहून धनंजय ताडकन उठून उभे राहिले. काय झालं रे? कैदी पळाला, गोपाळ म्हणाला. त्या खोलीचा एवढा मोठा दरवाजा त्यानं ओढून काढून कडीपासून निखळून काढलाय. खोली रिकामी आहे. धनंजय धावतच सुटले. त्यांच्या मागून आश्चर्यचकित झालेले कॅप्टन आणि गोपाळही निघाले. दार फोडल्याचं धनंजयांना आश्चर्य वाटलं नाही, कारण त्याहीपेक्षा मजबूत असलेल्या तिजोरीची भीमसेननं केलेली दुर्दशा त्यांनी बघितली होती. पण इतके अजस्त्र साखळदंड त्याने तोडले कसे आणि त्या गुंगीच्या औषधाचा परिणाम त्याला झाला कसा नाही हे त्यांना समजेना. दारातून आत शिरताच कॅप्टन म्हणाला, धनंजय, हा माणूस आहे की शैतान? धनंजय काही न बोलता आजूबाजूचे निरीक्षण करत होते. त्यांनी एका पेटाऱ्यावर पोलादाचे अनेक तुकडे व्यवस्थित रचून ठेवलेले पाहिले. बापरे, या माणसाच्या अंगात 12 हत्तीचं बळ दिसतंय, कॅप्टन ते तुकडे न्याहाळीत म्हणाला. धनंजयने ते पत्र उचलून बघितले. मुकाट्यानं कॅप्टनच्या हाती दिले. आत्महत्येशिवाय त्याला दुसरा पर्याय नव्हता. कॅप्टन ते पत्र वाचून म्हणाला, या बोटीवर त्याला लपायला जागा कुठे आहे? शिवाय आपण किनाऱ्यापासून कितीतरी मैलाच्या अंतरानं जात आहोत. इतके अंतर पोहून तगणे त्याला शक्य नव्हते. तेव्हा त्यानं आत्महत्येचा मार्ग पत्करला असावा. मान हलवत धनंजय म्हणाले, भीमसेन आत्महत्या करेल हे मला पटत नाही. तो या बोटीवरच कुठेतरी लपून बसला असणार. आत्महत्या हा शब्द त्याच्या कोशात सापडणार नाही. या बोटीवर जर तो लपला असेल तर 15 मिनिटाच्या आत त्याला शोधून काढता येईल, आत्मविश्वासानं कॅप्टन म्हणाला. बोटीवर सर्व ठिकाणी सूर्यासारखा लख्ख प्रकाश पडलाय. कोणाच्या खोलीत तो शिरला असता तर एव्हाना कदाचित आरडाओरड झाली असती. कॅप्टनवर तपासाचे काम सोडवून धनंजय सुब्बारावच्या खोलीवर गेले. खोली शेजारीच असल्यामुळे त्यांना काही आवाज वगैरे ऐकू आला का हे त्यांना विचारायचे होते. भीमसेनाची खोली तपासण्याची जरूर नव्हती, कारण फरारी झाल्यानंतर तो स्वतःच्या खोलीत जडून बसेल हे असंभवनीय होतं. तुम्हाला यावेळी त्रास दिल्याबद्दल मला माफ करा. माझं नाव धनंजय, तो सुब्बाराव वेशधारी भीमसेनला म्हणाला. हा अलभ्य लाभ म्हणायचा, सुब्बारावच्या आवाजासारखा आवाज कडत भीमसेन म्हणाला. मी तुमचं नाव ऐकलंय. त्या भीमसेनला तुम्हीच अटक केली हे मला समजलंय. अगदी बारकाईने सुब्बारावकडे पाहणाऱ्या धनंजयांनाही काही संशय आला नाही. भीमसेनही मनातून कचरतच होता, कारण धनंजयांशी संभाषण म्हणजे एक प्रकारचे ते अग्निदिव्यच होते. तो भीमसेन कैदेतून सुटलाय आणि तेच कळवण्यासाठी मी इथे आलोय. काय, भीमसेन निसटला? आश्चर्य व्यक्त करत तो म्हणाला. त्याच्यासारख्या बदमाशाला तुम्ही फार बंदोबस्तात ठेवायला पाहिजे होतं. बंदोबस्तात काही ढिलाई नव्हती. फार आश्चर्यकारकरित्या त्यानं आपली सुटका करून घेतली. भीमसेनाच्या शक्तीची तुम्हाला कल्पना येणं शक्य नाही, धनंजय म्हणाले. कशी कल्पना येणार? दिसायला तर तो साधारण माणसासारखा दिसतो. बेट्यानं मला चांगलंच चकवलं. तो आता मला लुबाडता आणि जमनादासप्रमाणे माझा प्राणही घेता. तुम्ही मला वाचवलंत. त्याची मला जी माहिती आहे त्यावरून तो तुमचा पिच्छा सोडणार नाही असं मला वाटतंय. एखाद्याला लुटायचं त्यानं ठरवलं की तो आपलं काम साधल्याशिवाय राहणार नाही असं त्याचा लौकिक आहे. तेव्हा सावध राहा. अरे बापरे, आता काय करू? अतिशय घाबरल्यासारखं करून भीमसेन म्हणाला.
बोटीवर आहात तोपर्यंत तरी तुम्हाला भिण्याचं कारण नाही. तो तुमचा खून करण्याची शक्यता नाही. त्याला तुमची संपत्ती पाहिजे. गोव्यात उतरल्यानंतर सावध राहा म्हणजे झालं. त्याची काळजी नको. 15 पाऊल टाकलं की सारं पोर्तुगीज सरकार माझ्या साह्याला धावेल. गोवेकरांचा चांगलाच तडाखा दाखवू त्याला. त्याच्या त्या हुशारकीचं धनंजयांना हसवलं. ते म्हणाले, तुम्हाला त्यानं चांगलंच जाळ्यात घेतलं होतं. तुमच्या नव्या कंपनीच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. तुम्हाला कशा कळल्या? भीमसेनानं विचारलं. अहो, मी वेटरच्या वेशात खाली उपाहारगृहात तुमच्या नकळत फिरत होतो. तुमची तर कमालच झाली बुवा. पण हे पा, बाहेर कोणाला तरी पाऱ्यावर बसवा. मी आता खोली आतून बंद करून घेतो. ही बोट पणजीच्या धक्क्याला लागल्याशिवाय उघडणार नाही. धनंजय बाहेर निघून गेले. भीमसेन सुब्बारावला बोटीवर त्रास देणे शक्य वाटत नसल्यानं बाहेर पारा ठेवण्याची त्यांना काही जरुरी भासली नाही. आपल्याला पेय देऊन धनंजयांनी फसवलं हे आता भीमसेनला समजलं. आपणाला त्यांनी वेटरचे बेमालूम सोंग घेऊन फसवलं, पण आता आपण त्याची सव्यास परतफेड केली याचं त्याला समाधान वाटलं. कॅप्टनने शोधाशोध चालवली होती. त्यात धनंजयही सामील झाले होते. भीमसेन निसटल्याचं वर्तमान आता साऱ्या उतरवूंना समजलं होतं. काही हौशी आणि धाडसी तरुणही त्यांना स्वेच्छेने सामील झाले. सर्व आगबोट दुंडाळली, पण त्यांना भीमसेनचा काही पत्ता लागला नाही. सिंधुदुर्गला वळसा घालून जेव्हा बोट मालवण बंदरात आली, तेव्हा स्वतः धनंजय दाराशी उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या उतारांकडे बघत होते. बोटीच्या सर्व बाजूंना खलाशी उभे करून कोणी पाण्यात उडी टाकून निसटण्याचा प्रयत्न करतो का ते बघण्यास त्यांनी सांगितलं होतं. इतकी मेहनत आणि काळजीपूर्वक तपासणी करूनही भीमसेन काही त्यांना आढळला नाही. कॅप्टन त्यांना म्हणाला, त्यांना आत्महत्या केली हेच खरं. बोटीत असता तर तो एव्हाना सापडला असता. कॅप्टन साहेब, अद्यापही माझी खात्री झालेली नाही. आत्महत्येसारखा विचार त्याच्या मनात येणार नाही. तो इथेच कुठेतरी मजेत असेल आणि आपली धावपळ पाहून चेष्टेनं हसत असेल. आणि खरोखरच सुब्बारावच्या खोलीतील खिडकीशी उभा राहून मालवण बंदरातही मौज बघत धनंजयांना सपशेल फसवल्याबद्दल तो मनमुराद हसत होता. धनंजय सारखं डोके खाजवून विचार करत होते. बोटीतल्या बोटीत भीमसेनाचे अदृश्य होणे त्यांना चमत्कारिक वाटले. त्यानं कोणती शक्कल लढवली असावी हे त्यांच्या लक्षात येईना. मोठ्या ईर्षेनं ते भीमसेनचा डाव उलटून टाकण्यासाठी त्याच्या मागे लागले होते. खरे पाहिले तर या खटाटोपात पडून त्यांना काही फायदा होणार नव्हता. परंतु आजवर अनेक चकमकी होऊनही त्यांना एकदाही भीमसेनचा पूर्ण पराजय करता आला नव्हता आणि याच गोष्टीचं त्यांना वैषम्य वाटलं. फार दिवसांपासून भीमसेनाची एकदा तरी चांगली खोड जिरवावी अशी त्यांची महत्वाकांक्षा होती. त्यानंतर भीमसेन जेव्हा त्यांच्या सांगण्यावरून खाजगी डिटेक्टिव्ह बनला तेव्हा त्यांची ती इच्छा पूर्ण राहिली होती. भीमसेनानं आपला पूर्वापार धंदा सुरू करताच त्यांच्याही महत्वाकांक्षा पुन्हा जागृत झाल्या होत्या आणि त्याच्या हातून जमणारा असा खून होणार नाही अशी मनाशी जवळजवळ खात्री असतानाही भीमसेनच्या ते मागे लागले होते. मालवण सुटल्यानंतर वेंगुर्ला येईपर्यंत ते सर्व बोटीला सारख्या प्रदक्षिणा घालत होते. त्यांची ती वेड्यासारखी स्थिती झाली होती आणि ते पाहून कॅप्टन हसत होता. भीमसेनानं आत्महत्या केली असं त्याचं ठाम मत होतं. वेंगुर्लेला धनंजयांनी कळवल्याप्रमाणे पोलिसांचा जय्यत बंदोबस्त होता. भीमसेन आपल्या हातून निसटला हे त्यांना कळवताना धनंजयांना दुःख झाले. मालवणप्रमाणेच येथे उतरणाऱ्या उतरवूंवर त्यांनी नजर ठेवली होती. इतकंच नव्हे तर कॅप्टनची नाराजी पत्करून त्यांनी बंदरावरच्या पोलीस पार्टीच्या साह्यानं बोटीची पुन्हा एकदा तपासणी केली होती. पण भीमसेन त्यांना काही सापडला नाही. तो कुठेतरी बोटीवरच आहे शंका नव्हती. भीमसेनानं धनंजयाचा यावेळी अगदी पुरता नक्षा उतरवला होता. त्यानं त्यांना अशा एक प्रकारे पराजित केल्यामुळे ते कष्टी झाले होते. यापुढे बोटीवर शोधण्यात काही अर्थ नव्हता. हाती घेतलेलं काम पुढे करणं हा भीमसेनाचा स्वभाव धर्म ते ओळखून होते. सुब्बारावच्या संपत्तीवर त्याचा डोळा होता. ती सर्व संपत्ती किंवा त्याचा काही भाग त्याला लुबाडायचा होता. तो कुठेही असला तरी तो कार्यभाग साधण्यासाठी सुब्बारावच्या पणजीच्या वाड्यात प्रकट झाल्या वाचून राहणार नाही आणि त्यावेळी त्याचा डाव उधळून लावायचा असं त्यांनी ठरवलं. भीमसेनही हाती घेतलेल्या कार्यामध्ये अनेक अडथळे येतील हे जाणून होता. बुचकळ्यात पडलेले धनंजय आपला मार्ग काढत सुब्बारावच्या पणजीच्या वाड्यापर्यंत पोहोचणार हे त्याला माहीत होतं. बोटीवरच्या अनोळखी प्रवाशांना फसवणं विशेष अवघड नव्हतं. परंतु पणजीमध्ये सुब्बारावला ओळखणारी शेकडो माणसं होती. शिवाय कित्येक वर्षांचे त्याचे 3 विश्वासू सेवक होते. त्यांच्या डोळ्यात धूळ फेकताना त्याला कमालीची दक्षता बाळगणे जरुरीचे होते. पणजीत पाऊल ठेवताच
शक्य तितक्या लवकर आपला कार्यभाग साधण्याचं त्यानं ठरवलं. आणि त्यासाठी पूर्वतयारी म्हणून ज्यावेळी धनंजय त्याचा तपास करत बोट धुंडाळीत होते, त्यावेळी तो सुब्बारावचे कागदपत्र चाळण्यात गढून गेला होता. सुब्बारावचा वाडा अतिशय भव्य असतानाही पॉस्कोल व लुसी हे मध्यवयीन जोडपे त्याच्या घराचे सर्व काम बघत असत. आणि त्याखेरीज पेद्रो नावाचा एक माणूस झाडलोट आणि झाडांची व्यवस्था पाण्यास त्यानं ठेवला होता. या 3 नोकरांखेरीज त्याच्या वाड्यात आणखीन कोणी राहत नसे. ही माहिती त्याला सुब्बारावने दिली होती. पॉस्कोलला आगाऊ कळवल्याप्रमाणे तो बंदरावर येणार होता. सकाळी पणजीला बरोबर 9 वाजता बोट धक्क्याला लागली. भीमसेनाचा प्रवास आतापर्यंत अगदी निर्विघ्नपणे पार पडला होता. इतक्या वेळा सुब्बारावच्या कागदपत्रांवरून त्याला त्याच्या चालू व्यवहारांची माहिती आणि त्याच्या हस्ताक्षराचा अभ्यास करून त्याच्याप्रमाणे बेमालूम सही करण्याची त्यांनी तयारी करून ठेवली होती. बोट धक्क्याला लागताच उतारण्याची एक गडबड उडाली. ज्या दारातून सर्वांना बाहेर पडायचे होते तिथे धनंजय उभे होते. प्रत्येक उतारूच्या चेहऱ्याचे ते काळजीपूर्वक निरीक्षण करत होते. भीमसेन तयार होता. खलाशांकडून त्यानं आपलं सामान बाहेर काढून घेतले होते. बोटीवरील बिले भागवताना व खलाशांना चिरीमिरी देताना त्यानं सुब्बाराव सारखा कंजूसपणा दाखवला होता. सुब्बाराव प्रमाणे पावलं टाकत तो बाहेर पडला. थोड्या अंतरावर कॅप्टन उभा होता. तो त्याला पाहून पुढे झाला आणि त्याच्याशी हस्तांदोलन करून म्हणाला, आमची बोट इतक्या सुखसोयीने भरपूर असतानाही अपघातामुळे तुम्हाला सारा वेळ खोलीत पडून राहावं लागलं याचं मला वाईट वाटतं. कसली तुमची भिकारडी बोट, भीमसेन म्हणाला. तुमचे ते जिने जरा चांगले लांबरुंद करून घ्या, नाहीतर 4-2 उतारू दर खेपेला घसरून पडतील. त्याला सुब्बाराव समजून मनातल्या मनात कॅप्टननं इरसाल शिव्या हसडल्या आणि पुढे काही न बोलता तो इतर उतारूंकडे वळला. दाराशी बरीच गर्दी होती. लोकांच्या अंगावर खेकसत भीमसेन पुढे सरकला. त्यातील काही उतारूंना त्याचा लौकिक व गोवा सरकारपाशी असलेलं त्याचं वजन याची माहिती होती. ते बिचारे बाजूला सरून वाट करून देत होते, पण इतर उतारू त्याची पर्वा करत नव्हते. डॉक्टरी तपासणी झाल्यानंतर त्या ठिकाणी धनंजय उभे होते. त्या ठिकाणी तो आला. त्यांनी हळूच म्हटले, सुब्बाराव सावध असा. किंचित चिडकास्वर काढून भीमसेन म्हणाला, त्याची चिंता नका करू तुम्ही. तुम्ही इथं राहणार की जाणार परत? नाही, काही दिवस मी ते राहण्याचं ठरवलंय, धनंजय म्हणाले. फार चांगलं. तुम्ही इथे आहात तोपर्यंत वेळ मिळाला तर अधूनमधून भेटत जा. मला फार कामं आहेत आणि त्यातही सवड काढून मी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करीन. तो पुढे सरकला. त्याच वेळी अभावितपणे हस्तांदोलनासाठी त्यानं उजवा हात पुढे केला. ही आपण फार घोडचूक केली ही गोष्ट त्याच्या लागलीच लक्षात आली. पण धनुष्यातून एकदा बाण सुटल्यावर तो मागे कसा घेणार? धनंजयाने स्वाभाविकरित्या आपला हात त्याच्या हातात घातला. त्या हातांचा स्पर्श झाल्यावर हा कोणा म्हाताऱ्याचा हात नसून अत्यंत बळकट अशा तरुणाचा हात आहे त्यानं ओळखलं. त्यांना संशय येऊन त्यांनी सुब्बारावच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी हात सोडून झपाझप पावलं टाकत भीमसेन पुढे सरकला. शिर्डीवरून खाली उतरल्यानंतर कस्टम्सच्या लोकांनी त्याची सुटका करण्यात 2 मिनिटं लावली नाहीत, कारण सुब्बाराव तेथील एक बडप्रस्थ होता. एक खाकी अर्धी पॅन्ट आणि लांड्या बायांचे कुडते घातलेला माणूस त्याला पाहून गर्दीतून पुढे सरकला आणि त्यानं त्यांचे सामान आवरण्यास सुरुवात केली. हाच पास्कोल हे त्यानं अनुमानानं ओळखलं. मला वाटलं होतं की या चेहऱ्याच्या पट्ट्यांमुळे तू मला ओळखतोस की नाही, तो सुब्बाराव सारखा आवाज करत म्हणाला. 20 वर्ष आपलं अन्न खातलंय मायबाप. तुम्ही बोटीवर उभे असतानाच मी ओळखलं. फार लागलं की काय तुम्हाला? ते मी तुला सर्व घरी सांगेन, भीमसेन म्हणाला. तो पास्कोलच होता यात काही शंका नव्हती. त्याला तिथून लवकर निसटण्याची घाई होती. बोटीवरून धनंजय अद्याप पाहत आहे हे एका डोळ्यानं त्याने बघितलं. पास्कोल, गाडी आणलीस ना? होय मायबाप, पास्कोल म्हणाला. आम्हालाच पैसे देण्याची आपल्याला धन्याला सवय नाही हे त्याला माहीत असल्यामुळे त्यानं सुब्बारावच्या कातडी पेट्या डोक्यावर घेतल्या आणि तो पुढे झाला. भीमसेन त्याच्या मागोमाग चालत होता. जवळच एक घोड्याची गाडी उभी होती. घोडा मरतुकडा होता. बिचाऱ्याला कधी पोटभर खायला मिळाले नव्हते. सामान चढून भीमसेन बसताच पास्कोलने गोवेकरी भाषेत घोड्याला 4 शिव्या हसडत तितके चाबूक मारले आणि तो घोडा गाडी रेटू लागला. पणजीपासून 2 मैलांवर कॅम्पाल या ठिकाणी सुब्बारावचा वाडा होता. पण आपल्याला कुठे जायचे भीमसेनला काही ठाऊक नव्हते. तो सुब्बारावचा हात नसावा असा धनंजयांना आलेला संशय भीमसेन घाईघाईने निसटला, त्यामुळे जास्त दृढ झाला. सुब्बारावचा वेश घेऊन भीमसेनानं आपल्याला फसवलं.
सुब्बारावला झालेल्या अपघातामुळे त्याचं काम सुलभ झालं आणि त्यामुळे कोणालाही संशय येऊ नये अशी जागा लपायला मिळाली हे त्यांच्या लक्षात आलं. पण तेथेच त्याला पकडण्याचा प्रयत्न जमण्यासारखा नव्हता, कारण ही स्वतंत्र हिंदुस्थानाची हद्द नसून पोर्तुगीज सरकारची होती. त्याला पकडण्यापूर्वी अनेक कायदेशीर अडचणींचा विचार करणं भाग होतं. शिवाय ते पुरमुलखात एकटेच होते. त्यांना सहाय्य करणारा कोणीही नव्हता. पण सुब्बारावची जागा जर भीमसेनाने घेतली तर खऱ्या सुब्बाराव कुठे आहे? त्याला कुठे लपवले म्हणावे तर बोटीची तपासणी करताना एक तसूभरी जागा त्यांनी सोडली नव्हती. सुब्बारावचा खून तर केला नसेल ना? बिछाण्यावर असहाय्य पडलेल्या वृद्ध माणसाचा भीमसेन खून करणार नाही असा त्याचा पूर्वीचा अनुभव सुचवित होता. पण जर त्यानं खून केला नाही तर सुब्बाराव एकाएकी अदृश्य कसा होईल? खात्रीनं भीमसेन आता पूर्वीचा राहिलेला नाही. सुब्बारावचा खून करून त्यानं त्याला समुद्रात फेकले असावे आणि जमनादासाचाही त्यानेच खून केला नसेल कशावरून? आणि अपघातानं गोळी उडाल्याचं त्यानं खोटं सांगितलं नसेल कशावरून? धनंजयांना ती गोष्ट फार भयंकर वाटली. भीमसेनानं एकदा खून पाडायला सुरुवात केली तर तो पुढे कोणत्या थराला जाईल याची त्यांना कल्पना करवेना. त्यांनी बोटीवरच्या वायरलेसच्या साहाय्यानं मुंबईपासून थेट वेंगुर्ल्यापर्यंतच्या सर्व किनाऱ्यावर पोलिसांना खबर देऊन सुब्बारावचं प्रेत हुडकून काढण्याचा आणि सापडल्यानंतर लागलीच त्याची डॉक्टरी तपासणी करण्यास सांगितले. सुब्बारावचा खून झाला असा आपणास संशय आहे असंही त्यांनी कळवलं आणि नंतर आपली बॅग उचलून ते बंदरासमोरच असलेल्या हॉटेल रिपब्लिकमध्ये राहायला गेले.